बनवणार आहोत पास्ता, ते पण घरगुती पास्ता, म्हणजे कसा आपण घरच्या घरी पास्ता बनवू शकतो कमी मसाल्यांमध्ये, कमी भाज्यांमध्ये। तर इथे मी घेतलेला अर्धा किलो हा आहे स्प्रिंग पास्ता। ह्याचा जो शेप आहे ह्याला स्प्रिंग म्हणतात, स्प्रिंग पास्ता। हा अर्धा किलो पास्ता आहे। आता इथे मी भाज्यांमध्ये घेतलेला आहे 1 वाटी छोटी स्वीटकॉर्न, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो मोठा आणि 1 छोटा कांदा। तर ह्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजर, डब्बू मिरची जे तुम्हाला आवडेल, श्रावण घेवडा जे आवडेल ते टाकू शकता। भाज्या जे तुमची मुलं खात नाही त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। इथे मी घेतलेला आहे, इथे मी चीज घेतलेला आहे। तिथे मी 3 क्यूब घेतलेले आहे प्रोसेस चीजचे, किसून घेतलेले आहे। आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे मोझरेला चीज आहे। हे मी थोडंसं घेतलेलं आहे, म्हणजे एक 4 चमचे मोझरेला चीज घेतलेलं आहे। हे असंच मिळतं, तुकडे केलेलंच मिळतं। हे डाइस चीज आहे, कुठल्याही ब्रँडचं वापरा। तुमच्याकडे जर मोझरेला नसेल, नुसते प्रोसेस असेल तरीही चालेल। आणि चीज तुम्हाला जितकं आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या। इथे मी 3 क्यूब घेतलेले प्रोसेस आणि 4 चमचे घेतले मोझरेला। आता मसाले मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेले आहे। पाव चमचा हळद, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आहे। ओरिगॅनो आहे 1 चमचा आणि 1 चमचा चिली फ्लेक्स आहे। एक मोठा चमचा भरून आहे पिरी पिरी मसाला। ह्याच्याऐवजी तुम्ही हा स्किप केला नसेल तरीही चालेल। हा आहे पास्ता मसाला, कोणत्याही ब्रँडचा वापरा। हा पण एक मोठा टेबलस्पून आहे, हा 1 टेबलस्पून भरून आहे। म्हणजे मी तुम्हाला दाखवते माझा टेबलस्पून जो आहे तो, हे पहा, हा जो मोठा चमचा आहे ना हा पूर्ण भरून आहे। पिरी पिरी मसाला आहे 1 मोठा चमचा भरून, पास्ता मसाला आहे 1 मोठा चमचा भरून, आणि हा 1 मोठा चमचा भरून आहे कांदा लसूण मसाला। हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी मिरची पावडर पण वापरू शकता। पण तिखट जर तुमची मुलं कमी खात असतील तर तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। आता इथे ना आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ऑलरेडी ठेवलेलं आहे। पहा इथे मी पाणी ठेवलेलं आहे पास्त्यासाठी। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण पास्ता ह्याच्यामध्ये उकळवणार आहे। ह्याला उकळी आली पाण्याला की आपण पास्ता ऍड करायचा आहे। हा आता पाण्याला उकळी आलेली आहे छान, तर आपण हा पास्ता ऍड करायचा आहे। हे पहा आता आपला पास्ता आपण ह्या पाण्यामध्ये टाकलेला आहे। तर हा आपल्याला उकळून घ्यायचा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फक्त हाताने तुटला पाहिजे, ह्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे। कारण जर तुम्ही ह्याला जास्त शिजवलं ना तर ह्याची चव खराब होऊन जाते आणि हा तुटतो। जेव्हा आपण ह्याला परतणार मसाल्यांसोबत तेव्हा हा तुटेल। पहा व्ह्यूअर्स, आता आपला जो पास्ता आहे ना तो मी 8 मिनिटं उकळून घेतलेला आहे आणि हे पहा 8 मिनिटात हा व्यवस्थित असा तुटतोय। हा जास्त पण असा तुटला नाही पाहिजे। तर हा आता बरोबर शिजलेला आहे। हा आपण ज्या भांड्यात काढून ठेवू ना तर हे असं पूर्ण पाणी निथळून काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकायचं नाही आपल्याला। ह्या थोड्या पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे, कारण मग हे जेव्हा आपण मसाला परतू तेव्हा हे पाणी आपण ॲड करू शकतो। की तुम्हाला वाटलं पास्ता खूप कोरडा आहे तर त्यावेळेस आपण हे ॲड करू शकतो। तर मी गॅस बंद करते आणि हा पूर्ण पास्ता जो आहे एका पातेल्यामध्ये ॲड करते। जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे पास्ता, नाही तर खराब चव लागते। हे पहा आता इथे मी 2 चमचे तेल घेतलंय, त्याच्यात आपण टाकणार 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरा। जिरा आणि मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची। हे पहा जिरी मोहरी तडतडली। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा फ्राय करायचा आहे तेलावरती। कांदा छान असं लाईट ब्राऊन करायचा आहे आपल्याला। हे पहा छान असं आता कांद्याचा कलर बदललेला आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो सोबतच आपण ह्याच्यात स्वीटकॉर्न ॲड करायचे आहे। आणि हे देखील परतून घ्यायचे आहे।
टोमॅटो आपल्याला छान असे मऊ होऊ द्यायचे। हे पहा टोमॅटो आपला छान परतला गेलेला आहे, थोडासा मऊ झालाय। तर आता आपण हे मसाले ॲड करायचे जे मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला दाखवलेले आहेत। आता आपण या स्टेजला काय करणार आहे, मसाले परतण्यासाठी इथं पास्त्याचं पाणी, मी गरम पाणी जे आपण पास्त्याचं उकळलेलं आहे ते ॲड केलेलं आहे। तर आता हा मसाला व्यवस्थित असा 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। हे पहा 2 मिनिटं छान असा ना मसाला आपला परतलेला आहे, बघू शकता तुम्ही। पास्त्याचं पाणी टाकल्यामुळे किती छान असा घट्टपणा आलेला आहे आपल्या ह्या सॉसला। तर आता आपण ह्याच्यामध्ये जो आपण ठेवलेला आहे शिजवून पास्ता तो ॲड करायचा आहे। हे पहा पूर्ण जो पास्ता आहे तो ॲड करून घ्या। अर्धा किलो पास्ता आहे हा। यावेळेस आता तुम्हाला या क्षणी गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि काळजी करू नका, हा एकमेकांना जरी चिकटलेला असला तरी निघतो, कारण आपण तेल टाकलं होतं ह्याला उकळताना, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। हे पहा कसा दिसतोय, छान असा मोकळा मोकळा झालेला आहे। आता तुम्ही ना पास्त्याला चाखून बघायचं आहे। पास्ताचा जो आपण पाणी होतं उकळलेलं त्याच्यात आपण मीठ आणि तेल टाकलं होतं, पास्ता मसाल्यामध्ये देखील मीठ असतं, तर तुम्ही पास्ता चाखून बघायचा आहे। जर तुम्हाला गरज वाटली तरच ह्याच्यात मीठ ॲड करा। तर आपला पास्ता आता परतलेला आहे। तर आपण थोडीशी ह्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर ॲड करायची, ज्याच्यामुळे की एक छान असा हिरवा रंग देखील येतो पास्त्याला। आणि लो फ्लेमवरतीच आपण हे पास्ता परतून घ्यायचा आहे। फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं परतायचा आहे, कारण आपला ऑलरेडी पास्ता जो आहे तो शिजलेला आहे। व्ह्यूअर्स आता 2 मिनिटं झालेले आहेत, आपला पास्ता छान असा तयार आहे, रेडी आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे जे चीज आपण ठेवलं होतं ते। जर चीज आत्ताच ॲड केलं ना तर सगळ्या पास्त्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळं पास्ता झाला की गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि गॅसची फ्लेम ऑफ करूनच ह्याच्यात चीज टाकायचं आहे। जर तुम्ही ऑन केली ना तर पास्ता आहे ना व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि कुठेतरी चिकटेल तळाशी। हे पहा एकदम छान आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही ह्याच्यात मोझरेला आहे, तर ह्याचे कसे धागे धागे निघताय ते। तर आता आपला मस्त असा पास्ता रेडी आहे। हा मी तुम्हाला यम्मी यम्मी गरमागरम पास्ता सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपला मस्त मस्त असा यम्मी यम्मी पास्ता रेडी आहे। कसा दिसतोय? दिसतोय ना टेस्टी टेस्टी। तुम्हाला जर माझी ही पास्त्याची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।